नमस्कार, स्वागत आहे तुमचं एस फूड गट्टा मराठीमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत मेदूवडा। मी तर याला मेंदूवडा बोलतो, तुम्ही याला काय बोलता ते कमेंट करून नक्कीच सांगा। तर ते आपण जो मेंदूवडा बनवणार आहोत तो कसा तेलामध्ये सोडायचा किंवा त्याला जो मध्ये होल असतो तो कसा हे करायचा ते आपण आज बघणार आहोत। एकदम जसा त्या अन्नाकडे इडलीवाल्या अन्नाकडे भेटतो तसा त्याच पद्धतीने आपण बनवणार आहोत। त्यासाठी आपण एक वाटी उडीद डाळ घेतली आहे, भिजवून घेतले 2 तास। त्याच्यानंतर आपण थोडासा भात घेतलाय। नंतर आता हे आपण मिक्सरला लावून घेणार आहोत, याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत। त्याच्याला आपण थोडं थोडं करून लावायचं आहे, हे आपण आधी अगोदर करून घेऊ थोडं। हे झाल्यावरती आपण आता परत अशा पद्धतीने ह्या टेक्स्चरमध्ये करून घ्यायचं आहे। पाणी टाकायचं नाही जास्त, एकदम थोडंसं किंचित पाणी टाकायचं आहे, 1 चमचा पाणी टाकायचं आहे। आणि त्याच्यानंतर जे उरलं आहे आपलं ते पण आपण करून घेऊ। भात आणि जे उडीद डाळ उरले ते पूर्ण पेस्ट करून आपण एका भांड्यामध्ये काढून घेतले। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकले, 1 चमचा मीठ टाकलं मी। त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण कोथिंबीर घेतली बारीक चिरून, त्यानंतर कांदा घेतला 1 बारीक चिरून एकदम, आणि थोडंसं आलं ते पण बारीक करून कट करून आपण त्यामध्ये टाकून घेऊ। अशा प्रकारे आपण सर्व टाकून याला आता आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। याला असं पूर्ण मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीने मिक्स करून झाल्यावर आता आपण 1 वाटी पाणी घेतलंय। आता ही स्टेप खरी महत्त्वाची आहे। एक स्टेप नंतर पाण्यामध्ये हात बुडून घ्यायचं, थोडा पाणी लावून घ्यायचं त्याला, आणि असं पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं अंगठ्याने असं होल करायचं आहे आणि ते आपण तेलामध्ये सोडणार आहोत। ते हाताला पाणीच लावायचं आहे, नंतर ते हाताला चिटकून राहते पीठ आणि ते खालती तेलामध्ये सुटत नाही, म्हणून थोडं पाणी लावल्यावर मग ते सुटतं। अशा प्रकारे आपण सर्व सोडून घ्यायचं तेलामध्ये। आता किती 3 2 5 अजून आपण एक सोडू, अजून एक राहतंय का बघू, आणि तिकडे एक सोडू आपण। छोटे मोठे जसे आपल्याला जमतील तसे आपण करायचे आहेत। त्यानंतर आता याला आपण हे करून घेऊ, पलटून घेऊ, दुसऱ्या साईडने फ्राय करून घेऊ। बघू शकता तुम्ही छान असा रंग आलेला आहे, त्याला पूर्ण फ्राय झाले पाहिजेत। सर्व पलटून झाल्यावर तुम्ही बघू शकता एकदम छान असा रंग आलेला आहे। त्याला आता आपण फ्राय झाल्यावर काढून घेऊया बाहेर। जर थोडंसं जास्त तेल असतं तर ते पूर्ण गोल झाले असते, थोडं कमी तेल आहे त्याच्यामुळे ते थोडे असे चपटे झालेत। तर तेल असतं तर पूर्ण गोल असे झाले असते, आणि आपण सोडा पण नाही टाकलाय, ओके। त्याच्यामुळे त्याच्या टेस्टमध्ये काहीच फरक येणार नाही आहे। आपण एक एक करून सर्व सोडून घेऊया अशा पद्धतीने। आणि याच्याबरोबर आता आपण एक चटणी पण बनवणार आहोत, खोबऱ्याची चटणी पण बनवणार आहोत। तुम्हाला सांबार पाहिजे तर सांबार पण बनवू शकता। अशा पद्धतीने सर्व आपण बाहेर काढून घेऊया। व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आपले व्हिडिओ सर्व मराठीमधून असतात, नक्कीच आपल्या चॅनलला सपोर्ट करा। तुम्ही बघू शकता आता मी तुम्हाला हे तोडून पण दाखवतो एक, की आतमध्ये कशी स्टफिंग आहे ते बघू शकता तुम्ही। एकदम क्रिस्पी असे बाहेरून क्रिस्पी पूर्ण झालेत, आतमध्ये पूर्ण नरम नरम असं आहे, बघू शकता तुम्ही मस्त। व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलवर जोडले राहा। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।